दापोली शहरातील कोकंबाआळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दापोलीतील कोकंबाआळी येथे राहणाऱ्या एक 32 वर्षीय महिला रस्त्याने निघाल्या होत्या। त्याचवेळी अचानक एका कोल्ह्याने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या पायाला कडाडून चावा घेतला। जखमी अवस्थेत या महिलेला तातडीने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेपाठोपाठ याच परिसरात आणखी दोघांवर कोल्ह्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे। यामध्ये प्रवीण गणपत राठोड वय वर्ष सुमारे 26 आणि सुरेश काशीराम गोरिवले वय वर्ष सुमारे 64 यांचा समावेश आहे। कोल्ह्याने या दोघांच्याही पायाला चावा घेतला। या दोघांनीही तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले। उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते। शहराच्या वस्तीत येऊन कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला केल्यामुळे कोकंबाआळी व दापोली परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे धोकादायक ठरत असल्याने वन विभागाने या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे। ताई, नाव सांगा तुमचं? शानू अरुण राठोड। वय अंदाज तुमचा किती आहे? 32। अच्छा, तुम्ही कुठे जात होता? दापोलीत? दापोलीतून कोकंबाआळी इथे जात होता। कुठे जात होता? घरी तुमच्या? घरी नाही, झोपली। तुमच्या घराकडेच जात होता। अच्छा, काय झालं मग तिथे? ते कौला चावला। कोला चावला? अच्छा, कुठल्या भागाला? ते पाठीमागून पायाला चावला? अच्छा, किती लोकांना चावला? 2 लोकांना। किती वाजताची घटना आहे? रात्री 8 वाजता। म्हणजे काल गुरुवारी रात्री 8 वाजता, 20 तारखेला रात्री 8 वाजता चावला। अच्छा। आता तुम्ही दापोली उपजिल्हा रुग्णालयात आहात, उपचार घेताय, बरं वाटतो का? औषध उपचार दिले तुम्हाला, बरं वाटतो? किती लोकांना अजून चावला? 2 लोकांना चावला। ठीक आहे, धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।